तुला आपल्याला दिवसातून 4 ते 5 पुऱ्या लागात्या खायला, चपदान लागात्या, केळं लागात्या, सफरचंद लागात्या. बाबा फक्त कढी साखरेचं दाणं खात होती, फक्त कढी साखरेचा. आणि निरंकार एखाद्या दररोज मामा कधी आंघोळ करताना कोणाला दिसली नाही मंडळी, पण मामाच्या शरीराचा गुलाबाप्रमाणे वास येत होता मंडळी. 15 दिवस मामा म्हणायचे, अरे मला पंढरपूरला मला 3 वाजेपासून ताण घालत्या आणि एकीकडे काशीला मला 4 वाजेपासून माझे भक्त मला ताण घालत्या. मग मामांचा अवतार कोणाचा आहे मंडळी हे मला बी कळलं, तुम्हाला बी गावणार नाही मंडळी. मामांचा अवतार पाहू नका. मामाला 27 महिन्याचा मुलगा जन्माला घातलेला आहे मंडळी. आज बी मुलगा पाहायला जन्माला आहे. कुठल्या देवानं घातला नाही, संतांना घातला नाही, नवनाथांना घातला नाही, कोणत्या देवानं घातला नाही. 27 महिन्याचा जन्माला मुलगा जर पाहायचा तर फक्त बाळूमामाचं कृपे नाही. आज सुद्धा मुलगा आहे. कोणाला शक्यता असलं गाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि गावाचं नाव रेंदाळ आणि तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मंडळी. या ठिकाणी गरज डॉक्टरला मामांना कॅन्सर फक्त 2-3 मोठे मध्ये गरज डॉक्टरचा काय आजच बी दवाखाना आहे मंडळी. मामांना एवढंच बरे केलेले इडे सुद्धा एवढे 5 ते 6 जणांचे बरे झाले मंडळी. 8 जणांचे कंप्लेंट एवढेच बरे झाले म्हणजे त्याला डॉक्टरला सांगितलं की कुठेच जगणार नाही. शेवटी बाळूमामाच्या पायावर या. तुमचं जर आयुष्य बाकी असलं आणि तुम्ही जर म्हातारे झाले, मामा मला आयुष्य दे, मामा रिकामा नाही, मी मरणार एवढे 100% मंडळी. 90 वर्ष वय झालं म्हणजे आप चुकून घेतो का कुठे कुठणार आहे बाबा. आरती नाही झाली वाटतं.